एका कोर्टात खुनाची केस चालू असते आणि सगळी आर्ग्युमेंट संपल्यानंतर फायनल आरोपीच्या वकिलाचं आर्ग्युमेंट सुरू असतं. सगळं कोर्ट स्तब्ध असतं आणि आरोपीचा वकील बोलायला सुरुवात करतो. जज महाशय, आता मी आपल्याला असा एक मुद्दा सांगू इच्छितो की ज्याने ही सगळी केसच पालटेल. ज्या व्यक्तीच्या खुनाचा आरोप हा माझ्या आशिलावर आहे त्या व्यक्तीचा खूनच झालेला नाही आहे आणि पुढच्या 5 मिनिटात ती व्यक्ती स्वतः कोर्टात हजर होणार आहे. हे ऐकल्यावर सगळेजण आश्चर्यचकित होतात आणि तो वकील दरवाजाकडे बोट करतो आणि सगळेच्या सगळे प्रेक्षक हे दरवाजाकडे बघायला सुरुवात करतात. 5 मिनटं होऊन जातात, 7 मिनटं होऊन जातात, 10 मिनटं होऊन जातात, कोणीच दरवाजातून आत येत नाही. ते झाल्यानंतर वकील पुन्हा बोलायला सुरुवात करतो. जज महाशय, मी जेव्हा म्हणलं की त्या व्यक्तीचा खूनच झालेला नाही आणि पुढच्या 5 मिनिटात तो दरवाजातून आत येईल, त्यावेळेला सगळ्यांनी दरवाजाकडे बघायला सुरुवात केली. म्हणजे सगळ्यांच्याच मनात असा संशय आहे की त्या व्यक्तीचा खून झालेलाच नाही, ती जिवंत आहे. याच संशयाचा फायदा माझ्या आशिलाला देण्यात यावा आणि संशयाचा फायदा घेऊन त्याला सोडून देण्यात यावा. हे ऐकल्यानंतर जज हसत म्हणतात, वकील साहेब, तुम्ही रचलेली चाल तर खूप सुंदर होती, पण दुर्दैवाने तुम्ही स्वतःच त्या चालीत अडकलात. कारण जेव्हा सगळेजण दरवाजाकडे बघत होते त्यावेळेला मी फक्त आरोपीकडे बघत होतो आणि तो एकटाच असा व्यक्ती होता की ज्याने दरवाजाकडे अजिबात बघितलं नाही. कारण त्याची पूर्ण खात्री होती की दरवाजातून कोणीच येणार नाही. म्हणजे 100% हा खून त्यानेच केलेला आहे आणि जज त्याला शिक्षा सुनवायला सुरुवात करतात. मित्रांनो, आवडला का किस्सा? आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही पाठवा, शेअर करा आणि हो, आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा. असेच छान किस्से घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.